केंद्रीय मंत्री अमित शाह, राजनाथ सिंह, जे.पी. नड्डा, नितीन गडकरी, पीयूष गोयल यांच्यासह आणखी काही मंत्री आज आपापल्या खात्यांचा कार्यभार स्वीकारतील। राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या नव्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप काल झालं असून बहुतांश मंत्र्यांकडची खाती कायम ठेवण्यात आली आहेत, तर काही ठिकाणी खातेबदल करण्यात आला आहे। रालोआ सरकारचं नव्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर झालं। बहुतांश मंत्र्यांकडची खाती कायम ठेवण्यात आली आहेत, तर काही ठिकाणी मात्र खाते बदल करण्यात आले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्मिक, सार्वजनिक तक्रार, निवृत्ती वेतन, अणुऊर्जा, अवकाश आणि इतर धोरणात्मक विषय स्वतःकडे ठेवले आहेत। राजनाथ सिंह यांच्याकडे संरक्षण, अमित शाह यांच्याकडे गृह आणि सहकार, नितीन गडकरी यांना रस्ते वाहतूक आणि महामार्ग, निर्मला सीतारामन यांच्याकडे वित्त आणि कॉर्पोरेट, एस जयशंकर यांच्याकडे परराष्ट्र व्यवहार, पीयूष गोयल यांच्याकडे उद्योग आणि वाणिज्य, धर्मेंद्र प्रधान यांना शिक्षण, हरदीप सिंह पुरी यांना पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, सर्बानंद सोनोवाल यांना बंदर विकास आणि जहाज बांधणी, तर अश्विनी वैष्णव यांना पुन्हा एकदा रेल्वे मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे। वैष्णव यांच्याकडे माहिती आणि प्रसारण तसंच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान या 2 मंत्रालयांचाही पदभार देण्यात आला आहे। शिवराज सिंग चौहान यांच्याकडे कृषी, शेतकरी कल्याण आणि ग्रामविकास मंत्रालयाची जबाबदारी, तर मनोहर लाल यांच्याकडे गृहनिर्माण आणि नगरी विकास तसंच ऊर्जा मंत्रालय, एच.डी. कुमारस्वामी यांच्याकडे अवजड उद्योग आणि पोलाद, जितनराम मांझे यांच्याकडे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, राजीव रंजन अर्थात लल्लन सिंग यांच्याकडे पंचायत राज आणि मत्स्य पशुपालन मंत्रालय, तर डॉक्टर वीरेंद्र कुमार यांच्याकडे सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण, के.आर. नायडू यांच्याकडे हवाई वाहतूक, प्रल्हाद जोशी यांच्याकडे ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण तसंच नवीन आणि अक्षय ऊर्जा मंत्रालय, जुएल ओराम यांच्याकडे आदिवासी विकास, गिरिराज सिंह यांच्याकडे वस्त्रोद्योग, ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे दळणवळण आणि ईशान्य भारत विकास मंत्रालय, तर भूपेंद्र यादव यांना पुन्हा एकदा पर्यावरण, वन आणि हवामान बदल खातं, गजेंद्र सिंह शेखावत यांना संस्कृती आणि पर्यटन मंत्रालय, अन्नपूर्णा देवी यांना महिला आणि बालविकास, किरेन रिजिजू यांना संसदीय व्यवहार आणि अल्पसंख्याक व्यवहार, डॉक्टर मनसुख मांडविया यांना श्रम, रोजगार आणि युवा व्यवहार आणि क्रीडा, जी किशन रेड्डी यांना कोळसा आणि खनिज, चिराग पासवान यांच्याकडे अन्न प्रक्रिया, तर सी.आर. पाटील यांच्याकडे जलशक्ती मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे। प्रतापराव जाधव यांना आयुषचा स्वतंत्र प्रभार, तर आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे। राव इंद्रजीत सिंग यांना सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी, नियोजन आणि संस्कृती मंत्रालय, तर डॉक्टर जितेंद्र सिंग यांना विज्ञान तंत्रज्ञान, पृथ्वी विज्ञान आणि पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री म्हणून जुनी जबाबदारी देण्यात आली आहे। अर्जुनराम मेघवाल यांना विधी आणि न्याय तसंच संसदीय कार्यमंत्री म्हणून पदभार देण्यात आला आहे। जयंत चौधरी यांना कौशल्य विकास, उद्यमशीलता आणि शिक्षण मंत्रालयाचे राज्यमंत्री हा कार्यभार देण्यात आला आहे। रामदास आठवले यांच्याकडे सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री ही जबाबदारी पुन्हा सोपवण्यात आली आहे, तर श्रीपाद नाईक यांना ऊर्जा राज्यमंत्री, रक्षा खडसे यांना युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय, तर मुरलीधर मोहोळ यांना सहकार आणि हवाई वाहतूक अशा 2 मंत्रालयांचं राज्यमंत्रीपद देण्यात आलं।